कुंभ राशी. जगाला झुकवण्याची ताकद तुमच्यात आहे. तुमची एकाग्रता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. लोक तुमच्या शक्तीला घाबरत नाहीत, तर ते त्या क्षणाची भीती बाळगतात जेव्हा तुम्हाला तुमची खरी ताकद योग्य ठिकाणी कशी वापरायची हे समजते. ज्या व्यक्तीचे लक्ष आणि मन पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात असते, त्याला या जगात कोणीही बहकावू शकत नाही, कोणीही भटकवू शकत नाही आणि यश मिळवण्यापासून तर कोणीच रोखू शकत नाही. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रस्त असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज तुम्हाला तुमच्या आतल्या त्या अफाट शक्तीची जाणीव होणार आहे, जी आत्तापर्यंत सुप्त अवस्थेत होती. पुढे जाण्याआधी जर तुमची शनिदेवावर आणि स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमच्या एका कॉमेंटमुळे तुमची सकारात्मक ऊर्जा हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. खरं सांगू का, हे जग, ही सिस्टीम आणि आपल्या आजूबाजूला असलेला हा रंगांचा, आवाजांचा गोंगाट, हे सर्व मुद्दाम असं बनवण्यात आलं आहे की तुम्ही कधीही त्या उच्च पातळीपर्यंत पोहोचूच नये. लोक सकाळी उठल्या उठल्या गोंधळलेले असतात, रात्री झोपतानाही मनात विचारांचे काहूर असते आणि मग 5 वर्षांनी विचार करतात की अरे, माझे आयुष्य बदलले का नाही. हा कोणताही योगायोग नाही मित्रांनो, हे एका विखुरलेल्या मनाचे फळ आहे, जे मन अशा जगात जगत आहे जे त्याला सतत गुंतवून ठेवू इच्छिते. खरा खेळ काय आहे माहितीये? जो माणूस आपल्या ध्यानावर, आपल्या फोकसवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो आपल्या आयुष्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि जो स्वतःचे आयुष्य नियंत्रित करू शकत नाही, तो जगत नसून केवळ कोणाच्या तरी स्वप्नांसाठी इंधन बनत असतो. खूप वर्षांपूर्वी ज्ञानी लोकांना हे समजले होते की आयुष्यात तोच पुढे जातो जो आपले मन एकाच ध्येयावर टिकवून ठेवू शकतो. बाहेर कितीही वादळ असले तरी आतून शांत, थंड आणि न डगमगता उभे राहणे, हीच कुंभ राशीची खरी ओळख आहे. आज आपण त्याच अतूट फोकसबद्दल बोलणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तो तुमच्या आत बसला आहे. हो, तुमचे स्वतःचे बेकाबू मन. बाहेरच्या संकटांशी लढण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आतले युद्ध जिंकावे लागेल. अनेकदा आपण परिस्थितीला, नशिबाला किंवा लोकांना दोष देतो, कारण ते सोपे असते. पण स्वतःसोबत शांतपणे बसून हे मान्य करणे की चूक माझ्या आत आहे, माझी एकाग्रता कमी पडतीये, हे सर्वात कठीण काम आहे. जरा विचार करा, तुम्ही स्वतःला दिलेली किती आश्वासने स्वतःच तोडली आहेत? किती वेळा तुम्हाला योग्य काय आहे हे माहीत असूनही तुमचे लक्ष भरकटले? तुमचे मन सध्या एक रणांगण बनले आहे. नोटिफिकेशन्स, लोकांची मते, जुन्या आठवणी, भीती आणि फालतू इच्छा तुमचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्या दिवशी तुम्ही या सर्व गोष्टींना प्रतिसाद देणे थांबवाल आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल, त्या दिवशी तुम्ही फक्त जिवंत राहणार नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष या विनाकारण गोष्टींना देता, तेव्हा तुम्ही तुमच्या शक्तीचा एक भाग त्यांना देऊन टाकता. हे अगदी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून हळूहळू रक्त वाहून जाण्यासारखे आहे, जे सुरुवातीला जाणवत नाही, पण नंतर मात्र अशक्तपणा येतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनी हा शिस्तीचा आणि कर्माचा कारक आहे. जेव्हा कुंभ राशीची व्यक्ती आपली एकाग्रता गमावते, तेव्हा शनीची 7.5 असो वा नसो, जीवनात संघर्ष वाढतो. पण जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा शनीची तीच शक्ती तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. चाणाक्ष मन प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही, प्रत्येक वादळात उडी घेत नाही. ते आधी पाहते, समजते आणि मग ठरवते की आपली ऊर्जा कुठे खर्च करायची आणि कुठे नाही. तुमचे लक्ष ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रत्येक सेकंद जो तुम्ही फालतू चर्चेत किंवा अशा चिंतेत घालवता जी तुमच्या हातात नाही, तो सेकंद कायमचा निघून जातो. लक्षात ठेवा, जो माणूस स्वतःच्या अंतर्मनाला जिंकतो, त्याला बाहेरच्या जगातील घडामोडींचा फरक पडणे बंद होते. जग उलटपुलट झाले तरी तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहता, कारण तुमची ताकद बाहेरून नाही, तर तुमच्या आतल्या शिस्तीतून येत असते. आता आपण एका अशा गोपिताबद्दल बोलूया जे यशस्वी लोक कधीच सांगत नाहीत. ते म्हणजे अतूट फोकसचे रहस्य. समजदार माणूस कधीच नशिबाच्या भरवशावर बसत नाही, तो विजयासाठीची परिस्थिती आधीच निर्माण करतो. तुमचे मन इतके स्वच्छ आणि मजबूत बनवा की संधींनी तुम्हाला शोधत यावे आणि अडथळे स्वतःहून बाजूला व्हावे. याची सुरुवात एका कठीण निर्णयाने होते. काय सोडायचे आहे हे ठरवण्याने. फोकस म्हणजे नवीन गोष्टी जोडणे नाही, तर तुमच्या ध्येयाला अडथळा ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आयुष्यातून काढून टाकणे. लोक आळशी असल्यामुळे अपयशी होत नाहीत, तर ते विखुरलेले असल्यामुळे अपयशी होतात. एकाच वेळी 10 कामे करणे, थकवणी नाती जपणे आणि मोबाईलवर फालतू मजकूर पाहणे, यामुळे तुमची प्रगती खुंटते. एका तलवारीने शरीर कापले जात नाही, तर तिच्या धारदार टोकाने कापले जाते.
तुमची ती धार तेव्हाच तीक्ष्ण होईल जेव्हा तुम्ही फालतू गोष्टींना आयुष्यातून बेरहमीने हटवाल. मित्रांनो, जर तुम्हाला हा भाग मनाला भिडत असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव किंवा तुम्हाला काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स वाचून आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. या पृथ्वीवर जेवढीही सामर्थ्यवान लोक झाली आहेत त्यांच्यात एक सवय समान होती. ते आपल्या ध्यानाचे, आपल्या वेळेचे रक्षण एखाद्या मौल्यवान दागिन्यासारखे करायचे. माणसाचे लक्ष ज्या दिशेला जाते त्याचे आयुष्यही त्याच दिशेला वळते. आजच्या काळात तुमची एकाग्रता भंग करण्यासाठी हजारो साधने तयार केली गेली आहेत. सोशल मीडिया, बातम्या, सततची गाणी हे सर्व तुम्हाला अस्वस्थ ठेवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. कारण अस्वस्थ माणसाला नियंत्रित करणे सोपे असते. पण कुंभ राशीची समजदार व्यक्ती एक पाऊल मागे घेते. ती ठरवते की मला या खेळात अडकायचे नाही. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, सध्या तुमच्या मनावर कोणाचे नियंत्रण आहे? तुमचे की त्या मोबाईलमधील ॲप्सचे? जर एखादी गोष्ट तुम्हाला प्रगतीकडे नेत नसेल तर ती तुम्हाला मागे खेचत आहे हे विसरू नका. हळूहळू गायब व्हायला शिका. प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देणे, प्रत्येक वादात पडणे आणि प्रत्येकाला स्पष्टीकरण देणे बंद करा. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तुमचे मन तीक्ष्ण होऊ लागते आणि तुमची खरी क्षमता बाहेर येते. अतूट फोकसचा एक गडद पैलू देखील आहे ज्याबद्दल कोणी बोलत नाही. ते म्हणजे त्याग. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावेच लागते. हा त्याग म्हणजे केवळ आवडीचा पदार्थ सोडणे नव्हे, तर अशा लोकांपासून दूर जाणे आहे ज्यांवर तुम्ही प्रेम करता पण जे तुम्हाला मागे खेचत आहेत. अशा संधी नकारणे ज्या बाहेरून चांगल्या दिसतात पण तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर नेतात. जर तुम्ही अशा लोकांच्या सहवासात राहिलात जे सतत तक्रारी करतात आणि ज्यांचे स्वतःचे काही ध्येय नाही तर हळूहळू तुम्हीही तसेच बनाल. वातावरण केवळ पार्श्वभूमी नसते तर ती तुमच्या विचारांची निर्मिती करते. म्हणूनच शांत राहायला शिका. आजचा माणूस शांततेमुळे घाबरतो. तो रिकामा वेळ आवाजाने भरून काढतो. पण खरी योजना आणि खरे विचार शांततेतच जन्म घेतात. ज्या दिवशी तुम्ही शांततेला घाबरणे सोडून तिचा उपयोग करायला शिकाल त्या दिवशी तुम्ही गर्दीतून वेगळे व्हाल. तुमचा हा बदल कदाचित तुमच्या जवळच्या लोकांना आवडणार नाही. ते तुमच्या शिस्तीला तुमचा अहंकार समजतील, तुमच्या मौनाला तुमचा गर्व समजतील. पण तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुमची निष्ठा तुमच्या ध्येयाशी असली पाहिजे, अशा लोकांशी नाही ज्यांनी स्वतःला एका जागी थांबवून ठेवले आहे. तुम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन शिखरावर जाऊ शकत नाही. शिखरावर जाण्याची किंमत एकाकीपणाही असतेच. हा स्वार्थ नाही, हे वास्तव आहे. एक सामान्य आयुष्य जगून तुम्ही असामान्य बनू शकत नाही. कुंभ राशीसाठी हा काळ क्रांतीचा आहे, पण ती क्रांती आधी तुमच्या दिनचर्येत आली पाहिजे. इतिहासातील मोठी साम्राज्य केवळ उत्स्फूर्त विचारांनी नाही तर एका मजबूत चौकटीमुळे उभी राहिली. तुमची रोजची जिंदगी ही एक लढाई आहे. जर तुम्ही तुमचा दिवस नशिबावर सोडलात तर एक दिवस तेच नशीब तुम्हाला हरवेल. दिवसाची सुरुवात जगाच्या आधी करा. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहण्याऐवजी स्वतःला एक मिशन द्या. दिवसभरात फक्त एक महत्त्वाचे काम निवडा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमची सर्व शक्ती पणाला लावा. आराम करणे म्हणजे पळून जाणे नव्हे तर पुढच्या लढाईसाठी स्वतःला तयार करणे. जेव्हा तुम्ही अशा शिस्तीने जगता तेव्हा यश हा योगायोग राहत नाही तर तो एक निश्चित परिणाम बनतो. पण लक्षात ठेवा, एक वेळ अशी येईल जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात जाईल. ज्यांवर विश्वास होता ते साथ सोडतील, निकाल उशिरा लागतील आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. नेमक्या त्याच क्षणी ठरते की तुम्ही सामान्य राहणार की असामान्य बनणार. हीच खरी परीक्षा आहे. जेव्हा सर्व काही तुटत असते तेव्हा डगमगायचे नाही. पुन्हा एकदा ध्यान केंद्रित करा आणि पुढे चला. प्रत्येक अपयशातून शिका आणि प्रत्येक धोक्यातून अधिक समजूदार बना. हळूहळू तुम्हाला भीती वाटणे बंद होईल, कारण तुम्हाला स्वतःवर खात्री पटेल की तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आता तुम्ही जुने गणेश किंवा जुनी व्यक्ती राहिला नाहात. तुमच्याकडे आता ती दृष्टी आहे जी फार कमी लोकांकडे आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो, तुम्ही हे ज्ञान अंमलात आणणार की पुन्हा त्याच जुन्या विखुरलेल्या आयुष्यात परतणार? एकाग्र झालेला माणूस जास्त मेहनत करत नाही तर तो स्वतःलाच बदलून टाकतो. शांत, स्वच्छ, ठाम आणि कधीही न थांबणारा. आणि ती व्यक्ती तुम्ही बनू शकता जर तुम्ही आत्ता या क्षणी हा निर्णय घेतलात की मी थांबणार नाही. आजचा उपाय: तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच रोज सकाळी 5 मिनिटे शांत बसून आपल्या ध्येयाचे ध्यान करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल आणि तुम्हाला स्पष्टता मिळेल. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.